नमस्कार, मी मकरंद मुनीश्वर, अंबाबाई महालक्ष्मीचे हक्कदार श्रीपूजक. आम्ही मंदिरामध्ये सर्व श्रीपूजक असू देत किंवा कर्मचारी असू देत, यांचं रुटीन ठरलेलं असतं. सकाळी रुटीनप्रमाणे यायचं, काम करायचं आणि आपल्या घरी गेल्यानंतर विश्रांती घेऊन इतर काही गोष्टी करायला जायचं. आपण ग्राउंडमध्ये जाऊन खेळणं किंवा ग्राउंडमध्ये जाऊन कुठलेही असू देत खेळ खेळणं हे होत नव्हतं. मग ह्या संकल्पनेतनं आम्हाला एक गोष्ट सुचत गेली की सगळ्या मंदिरांची हीच परिस्थिती असणार आहे की सगळीकडं सकाळी त्यांचे विविध गोष्टी असतात सकाळच्या मंदिरातल्या, त्या करण्यासाठी सगळा दिवस त्यांचा जात असतो. तर यातनं ही संकल्पना सुचली की आपण सर्व मंदिरांना यासाठी एकत्र कसं आणू, त्या मंदिरांच्या लोकांशी आपण एकत्र कसं बांधले जाऊ, त्यातून आपला संपर्क वाढेल आणि सगळी मंदिरं जोडली जातील. या संकल्पनेतनं आम्हाला सुचलं की क्रिकेट हा असं माध्यम आहे की हे सर्वांना आवडतं आणि या माध्यमाद्वारे सगळी जोडली जातात लवकर. याचाच विचार करून 2025 साली आम्ही मंदिर प्रीमियर लीग ह्या क्रिकेट टुर्नामेंटची सुरुवात केली. त्यावेळेला फक्त आम्हाला 15 दिवस 10 ते 15 दिवसच मिळाले होते ह्याच्या तयारीसाठी. त्यावेळेला आम्हाला 6 संघांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आम्ही 10 दिवसामध्ये ती टुर्नामेंट यशस्वी करून दाखवली. याचाच आपण काय म्हणू, आधार घेऊन किंवा सपोर्ट घेऊन किंवा आम्हाला ती लोकांनी सपोर्ट दिला त्याचा आधार घेऊन आम्ही यावर्षीची टुर्नामेंट पण भरवायचं ठरवलं. याची प्रसिद्धी आम्ही फारशी केली नव्हती, पण मागच्या वर्षीच्या टुर्नामेंटची लोकांपर्यंत हे पोचले होते की इथं अशी अशी टुर्नामेंट होती. आम्हाला काही जणांनी संपर्क केला, आम्ही काही जणांना देवस्थानांना संपर्क केला. त्यातनं बऱ्याच देवस्थानांनी पॉझिटिव्हिटी दाखवली की तुमच्या इथं आम्हाला सहभाग घ्यायचा आहे. त्यातनं आता ही टुर्नामेंट वाढत गेली. आता 12 संघांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यातली प्रमुख देवस्थानं महाराष्ट्रातली अशी की तुळजाभवानी मंदिर, शिर्डीचं मंदिर, माहूरगडचं मंदिर, पुण्यातलं सारसबाग, महालक्ष्मी सारसबाग मंदिर पुण्यातलं, त्यानंतर ज्योतिबा आपल्या इथलं मंदिर, त्यानंतर नरसिंहवाडीचं मंदिर, त्यानंतर आपल्या कोल्हापुरातलीच 2 मंदिर, म्हणजे आम्ही आपल्या देवस्थानाचीच महालक्ष्मी देवस्थानाचे 2 संघ केलेले आहेत, ते पण यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एक आम्ही इन्व्हायटेड म्हणून संघ प्रत्येक वर्षी घेणार आहोत. तसं आता परशुराम फाउंडेशनचा एक संघ आम्ही यामध्ये उतरवलेला आहे. अशी 12 संघांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. ही स्पर्धा आता 13, 14, 15, 16 फेब्रुवारीला शास्त्रीनगर ग्राउंड येथे दिवस रात्र या स्वरूपात खेळवली जाणार आहे. याची सुरुवात 14 तारखेला सकाळी इनॉग्रेशन होईल. त्यामध्ये आपले एडगे साहेब, जिल्हाधिकारी, त्यानंतर महापौर साहेब आणि उपमहापौर साहेब उद्घाटनाला येत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पहिलं बक्षीस म्हणून 25,555 आणि पारितोषिक हे चषक, त्यानंतर 21,000, दुसरं बक्षीस 21,111 आणि चषक, तिसरं बक्षीस 15,555 आणि चषक हे या स्वरूपात ठेवलेलं आहे. थँक्यू. हो.